हॅलो, नमस्ते. आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज मी पहिल्यांदा देवपूजा केलेली आहे. दिवा लावून घेतलेला आहे. दिवा लावूनच आपल्याला देवघरात यायचं आहे आणि मग देवपूजेला सुरुवात करायची आहे. दिवा लावल्याशिवाय देवपूजा करत नाही. त्यामुळे पहिल्यांदा छान अशी देवपूजा केलं की मन आणि घर दोन्ही प्रसन्न वाटतं. घरातील वातावरणसुद्धा पॉझिटिव्ह होतं. त्यामुळे अगोदर पूजा करून घ्यायची आहे. धूप दीप याच्या वासाने सुद्धा आपल्या घरात पॉझिटिव्हिटी येते. त्यामुळे पहिल्यांदा देवपूजा करायची आहे. छान अशी आपली देवपूजा झालेली आहे. आणि आता मग त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे मी तुळशीला पाणी घालून घेतलेलं आहे. गॅलरीतून आपल्याला छान असं सूर्यप्रकाश येतो आणि तुळससुद्धा खूप छान आलेली आहे. हिरवीगार अशी तुळस आलेली आहे, सुंदर अशी. आणि पलीकडं थोडंसं मनी प्लॅनचं एक छोटंसं झाड पण वेल पण आहे, त्याला पण पाणी घालायचं आहे. आपल्याला तुळशीच्या पानापासून असं पाणी घातलेलं आहे मी. आणि मग त्याच्यानंतर मी सूर्याला सुद्धा पाणी घालून घेतलेलं आहे. आणि मग हळद कुंकू लावून घ्यायचं आहे. छान अशी आपल्याला पूजा करायची आहे. आणि थोडीशी साखर ठेवून आपल्याला थोडंसं अक्षतासुद्धा टाकून घ्यायचे आहेत. अगोदर जे ओठा असतो किंवा वृंदावन असतं त्याला हळद कुंकू लावायचं आणि मग तुळशीला लावायचं. कारण वृंदेला वरदान दिलेलं आहे देवानीच की पहिल्यांदा हळद कुंकू तुला लागेल आणि मगच तुळशीला लागेल आणि तुळशीची पूजा होईल. मग त्यानंतर मध्ये येऊन मी लगेच स्वयंपाकाला लागली आहे. कारण आज इंद्रायणीचा नुसता भात घालणार होते. त्यामुळे गॅस चालू करून कुकर ठेवलेला आहे आणि मग त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. आणि पाणी टाकून आपल्याला तांदूळसुद्धा घ्यायचे आहेत. आणि इंद्रायणीचे तांदूळ मी तसेच कुकरमध्ये लावून घेणार आहे. 2 वेळेस किंवा 3 वेळेस तुम्ही तांदूळ धुवून घ्यायचं. मी सुद्धा 2-3 वेळेस तांदूळ धुवून घेतले आहेत. तसंच भात कधीच करायचा नाही, धुवूनच भात करायचा आहे. त्यामुळे तांदूळ टाकून घेतलेले आहे आता. आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकून चांगल्या प्रकारे हलवायचं आहे. आणि हलवून झाकून टोपण लावायचं आहे आणि गॅस बारीक करायचा. आणि जरासं शिट्टी काढून ठेवायची. आणि थोडंसं वाफ असं आली म्हणजे असं सुई आवाज आला की मग ती काढून ठेवायची. शिट्टी जी काढलेली आहे ती लावायची आणि टोपण गॅससुद्धा फुल करायचा. त्यामुळे काय होतं तर उतू जात नाही. आणि मग मी लगेचच कुकर होईपर्यंत इकडं भांडे घासून घेत आहे. भांडे घासायला खूप भांडे पडतात. दिवसाचं 2-3 वेळेस मी पडले की तितकेच भांडे. चहा वगैरे झालेला होता आणि चपात्या पण करून घेतलेल्या होत्या. त्यामुळे भांडे पडलेले होते आणि ते भांडेसुद्धा मी लगेच घासून घेतलेले आहे. हे पहा, आपली भांडेसुद्धा झालेली आहेत. आणि आता मी लगेचच जेवायला ताटली वाढून घेत आहे. चपाती, भाजी आणि ताक आहे आणि भात आपल्याला पुन्हा वाढायचा आहे. आता आपला भातसुद्धा तयार झालेला आहे. हा छान असा इंद्रायणीचा चिकट असा भात आपल्याला वाढवायचा आहे. तयार झालेला आहे. आणि गरम भातावर तूप एकदम छान लागतं. त्यामुळे तूप आणि भात वाढणार आहे मी आता जेवायला, किंवा घेणार पण आहे आणि सगळ्यांना वाढणार पण आहे. त्यासाठी मी भात काढून घेत आहे आणि त्यामध्ये तूप टाकत आहे. एकदम छान लागतं तूप आणि भात. आणि त्याच्यानंतर मी मंदिरात गेले होते आणि इथं पूजा उंबराची झालेली आहे. आणि उंबराला मी 2-3 फेऱ्या मारले. त्याच्यानंतर मग इकडं विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात आले आणि विठ्ठल रुक्मिणीची सुद्धा पूजा करून विठ्ठल रुक्मिणीच्या पायावर डोकं ठेवून खूप छान वाटतं. मंदिरात गेले की एकदम मन प्रसन्न होतं. विठ्ठल रुक्मिणीची सुद्धा पूजा केली आहे. आणि मग 2 फेऱ्या घालून मंदिरातून बाहेर आली आहे.